सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। भारतीय स्त्री म्हणजे जिजाऊंचे मातृत्व, झाशीच्या राणीचे नेतृत्व आणि पुण्यश्लोक अहिल्या देवींचे भ्रातृत्व यांचा संगम आहे। कीर्तनकार वैशाली आवटे म्हणाल्या, भारतीय स्त्री म्हणजे जिजाऊंचे मातृत्व, झाशीच्या राणीचे नेतृत्व आणि पुण्यश्लोक अहिल्या देवींचे भ्रातृत्व याचा संगम आहे। किवनसरा पाटील शिक्षण संकुलनामध्ये महिला पालकांसाठी आयोजित श्रावण शुक्रवारी हळदी कुंकू समारंभाच्या व्यासपीठावरून कीर्तनकार वैशाली आवटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। राष्ट्र सेविका समितीमध्ये कार्यरत असणाऱ्या नारदीय कीर्तनकाराच्या माध्यमातून समाज जागृती करणाऱ्या व शाळेचे माजी पालक असलेल्या वैशाली आवटे यांनी महिला पालकांना विविध उदाहरणाद्वारे स्त्री शक्तीची जाणीव करून दिली। यावेळी लोकमान्य टिळक माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अश्विनी बाविस्कर, बाल विभाग प्रमुख आशा हुले, ज्येष्ठ शिक्षिका मंजुषा गोडसे, वीणा तांबे, सर्व सहकारी शिक्षक, बहुसंख्य महिला पालक उपस्थित होते। मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले। सहकारी शिक्षिका शुभदा कानडे यांनी श्रावण महिन्याचे महत्त्व सांगणारे सुरेल गीत सादर केले व इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांनी हसरा लाजरा या गीतावर नृत्य आविष्कार सादर केला। प्रमोदिनी बकरे यांनी श्रावणीतील व्रत वैकल्याचे महत्त्व सांगितले। प्रज्ञा फुलपगार यांनी गायलेल्या सत्य ही शिव हे या सुरेल गीताने सर्वांना मंत्रमुग्ध केले। सहशिक्षिका योगिनी शिंदे यांनी प्रास्ताविक व मान्यवरांचा परिचय करून दिला। वीणा तांबे यांनी आभार मानले तर साक्षी कुरळे यांनी प्रभावी सूत्रसंचालनाचा कार्यक्रम उत्तम रीतीने संपन्न केला। सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी शकील मणियार, शिरूर। आपल्याला सांगायची गोष्ट नाहीये, तर मला असं वाटतं की एक महिपती संत महिपती म्हणून तारहाबादकर होऊन गेले राजूर गावचे, तर त्यांनी एक सुंदरसा अभंग लिहिलाय। त्याच्यामध्ये ते म्हणतायत, सत्वर सावध भावे मनुजा, सत्वर सावध भावे मनुजा, सत्वर सावध भावे, मागे धावतसे अंतची हाय, मागे धावतसे अंतची हाय, सत्वर सावध भावे मनुजा, सत्वर सावध भावे। काय म्हणतात महिपती महाराज? ते म्हणतात सत्वर सावध भावे। ह्या एकावरती आपल्याला खूप बोलता येईल। सत्वर म्हणजे लवकर आणि सावध व्हावं मनुजा म्हणजे आपल्या माणसांना उपदेश केलाय हा। बाकी प्राण्या पक्ष्यांना हा उपदेश केलेला नाहीये, कारण त्यांना आपल्या एवढी बुद्धी दिलेली नाही देवाने, पण आपल्याला जी बुद्धी दिली आहे त्याचा वापर करून आपण क्षणाक्षणाला सावधानता बाळगली पाहिजे, म्हणजे आत्ताचे जे अत्याचार होत आहेत त्याला आळा बसेल कुठेतरी। मग आपल्याला तुम्ही म्हणाल मग सावध व्हायचं म्हणजे काय, तर आपल्याला एक जीवन दिले मग देवाने आपल्याला, याचा आपण कधी विचार केलाय? आपण कशासाठी जन्माला आलो, आपण काय करणार आहोत, कुठे जाणार आहोत? का भगवंताने जन्माला घातलंय म्हणून जन्माला आलो खरं, मग आता भगवंत काहीतरी काम धंदा देईल तो करायचा, आपली वेळ झाली की निघून जायचं, असं करायचंय का आपल्याला? तर नाही, आपल्या मुलांना सक्षम बनवायचे, त्यांना वाढवायचे, त्याच्यात ताकद निर्माण करायची आणि अशी आपली पिढी निर्माण करून देशाच्या सेवेसाठी आपल्याला पाठवायची। त्यासाठी कुठेतरी सावधानता पाहिजे, प्रपंचामध्ये सावधानता पाहिजे, परमार्थामध्ये सावधानता पाहिजे। सावधान हा विषयच असा आहे की सगळीकडे सावधानता पाहिजे। मग आपल्याला सावध व्हायचंय, आपल्याला जो हा मनुष्य देह दिला, किती योनीमध्ये फिरून आलाय माहितीये का बरं आपल्याला? माहिती असेल 84 योनी आपण म्हणतो, 84 योनी लक्ष आपण फिरून मनुष्य देहामध्ये आलो। तर त्याचं वर्णन एका श्लोककारांनी केलंय, तुम्हाला लिहायचं तर लिहून घ्या। जलजानव लक्षाश्च दशलक्षाश्च पक्षिणः
कृमयो रुद्रलक्षाश्च विंशलक्षो गवादया स्थावरा स्त्रिंसु लक्षाश्च चतुर्लक्षाश्च मानवाः पापपुण्य समं कृत्वा नरयोनीषु जायते. असा हा श्लोक आहे. नरयोनीमध्ये आपण आलेलो आहोत, भगवंताने आपल्याला पाठवले. तर एवढे सगळे मागे लक्ष आपण फिरलोय आणि मग त्या 84 लक्षांमध्ये या मानवाच्या लक्षामध्ये फक्त 4 लक्ष मनुष्यगण आहे. आणि मग असा जर आपण 84 लक्ष फिरून जर या योनीमध्ये जन्माला आलो आहोत तर या जन्माचा सार्थक नको का करायला आपण? की समर्थ म्हणतात ना एके ठिकाणी की नरदेह आलिया एक काही करावे सार्थक परी जो परमार्थ परम दुर्लभ जो. हा परमार्थ जो आपल्याला बघायचा आहे तो अतिशय दुर्लभ आहे. दुर्लभ 3 गोष्टी सांगितलेत: मनुष्यत्व, मुमुक्षत्व. मग मनुष्यत्व जर दुर्लभ असेल तर हा दुर्लभ असलेला आपल्याला देह मिळाला आहे तर त्याचं केव्हाही आपल्याला सार्थक करायला पाहिजे. आणि हे सार्थक कशात आहे तर ते आजच्या मातृरूपेण संस्थितामध्ये आहे. आपण मातृशक्तीला नमस्कार करतो आणि म्हणून असं हे मातृशक्तीचं रूप आपण आज अनुभवतोय.